मुसळधार पावसाने खेड तालुक्यातील तिन्ही धरणे भरली आहेत। खूप मोठ्या प्रमाणावर धरणांतून विसर्ग सुरू असल्याने भीमा आणि भामा नद्या अकराळ विकराळ रूप धारण करून वाहू लागल्या आहेत। अनेक ठिकाणी गावांना जोडणारे पूल पाण्याखाली गेले आहेत। त्यातच मावळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीला देखील पूर आला आहे। भामा आसखेड धरणांतून मोठा विसर्ग सुरू असल्याने काळूस येथील 2 पूल पाण्याखाली गेले आहेत। संगमवाडीच्या पुलावरून पाणी वाहत आहे। काळूस आणि भोसे यांना जोडणारा पूल देखील पाण्याखाली गेला आहे। त्यामुळे दळणवळण वाहतूक ठप्प झाली आहे। करंजविहिरी ते धामणे पूल पाण्याखाली गेला असून संगमवाडी पिंपळगाव पूल पाण्याखाली आहेत। संगमवाडी दत्त मंदिर देखील पाण्याखाली आहे। या भागात भीमाईचे रौद्र रूप पाहावयास मिळत आहे। खेड तालुक्यातील मोहकल गावातील स्मशानभूमीचे शेड, दशक्रिया शेड आणि बैलगाडा घाट पाण्याखाली असल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे। भामा आसखेड धरण भरल्याने धामणे आणि पाईट गावाकडे जाणारा पुलावरून पाणी वाहत आहे। काळूसच्या दोन्ही पुलावरून पाणी गेले आहे। मावळ व धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने आळंदीमध्ये भक्ती सोपान पूल पाण्याखाली आहे। आळंदी येथील इंद्रायणी नदीचे दोन्ही दगडी घाट पाण्याखाली गेले आहेत। आळंदी नगरपरिषद चौकाजवळील जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। भामा आसखेड धरण 97.46% भरले असून त्यातून सुमारे 10,643 क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे। त्यामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील धामणे पुलावरून पाण्याखाली आहे। त्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। धामणे पूल जुना असून त्याची उंची अंदाजे 10 फूट आहे। खेड तालुक्यातील भीमाशंकर भोरगेरी परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने भीमा, भामा आणि आरळा नद्यांना पूर आला असून या नद्यांवर असलेली चासकमान, भामा आसखेड आणि कळमोडी ही धरणे भरली आहेत। धरणातून मोठा विसर्ग केला जात असून नदीखालच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगावर संततधार तर कधी मुसळधार पाऊस पडत आहे। पावसाचे प्रमाण कमी अधिक होत आहे। खेड तालुक्यात सर्वदूर पाऊस पडत आहे। रिमझिम कमी जास्त पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे। खेड तालुक्याच्या दक्षिण भागातून वाहणारी इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे। गेल्या 2 दिवसांपासून मावळ तालुक्यातील वडिवळे व जाधववाडी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने इंद्रायणी नदीकाठच्या गावातील स्मशानभूमी आणि पूररेषा काठोकाठ भरून वाहत आहेत। वडिवळे धरणातून 5,200 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग दिनांक 19 रोजी सुरू केल्याने चिखली मोई इंद्रायणी नदी पूल पाण्याखाली गेला आहे। मोई येथील वैकुंठधाम स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे। महाळुंगे वाहतूक पोलीस विभागाने इंद्रायणी नदीवर पूल पाण्याखाली गेल्याने मंगळवारी रात्री वाहतुकीस पूर्णपणे बंद केला। चाकण MIDC परिसरातील कामगार आणि ग्रामस्थांची इंद्रायणी नदी पूल बंद झाल्याने अडचण झाली। तळवडे ते मोशी इंद्रायणी नदी पूल मार्गे येथील वाहतूक वळवण्यात आली आहे। गोलेगाव पिंपळगाव येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आणि स्मशानभूमी व दशक्रिया घाट इंद्रायणी नदीच्या पुरामध्ये बुडाला असल्याचं